स्कीम्स माहितच नाहीयेत, अशामुळे बरेचसे चांगले उद्योग बंद पडतात किंवा वाढत नाहीत. तुम्हाला खास करून सांगतो की भारत सरकारने स्टार्टअप इंडिया म्हणून एक खूप मोठी चांगली स्कीम आलेली आहे ह्याच्यामध्ये देशामध्ये. तर त्याच्यामध्ये कुठल्याही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट किंवा युनिक प्रोडक्ट असेल तुमचा, तर त्यामध्ये 20 लाखापर्यंत नॉन रिफंडेबल फंड आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंटला त्यांना भेटतो आणि त्याच्यामध्ये 50 लाखापर्यंत लोअर इंटरेस्टला तुम्हाला फंडिंग भेटतं इंटरेस्टवर. तर स्टार्टअप इंडियामध्ये आणखीन बेनिफिशियरी की तुमचं टॅक्स एक्झम्पशन आहे 3 वर्षापर्यंत, म्हणजे तुम्हाला टॅक्स कुठलाही लागत नाही. तर त्या स्टार्टअप इंडिया स्कीम पण खूप चांगल्या पद्धतीने द्यावं होतात. भारतामध्ये 240 इन्क्युबेटर्स आहेत, म्हणजे जे या स्टार्टअप इंडियाच्या पॅनलवर असतात आणि इन्क्युबेटर्स ह्या फंडिंग देतात R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटला 20 लाखपर्यंत, 20 लाखापर्यंत. तर त्या गोष्टी इन्क्युबेटरवर तुम्हाला प्रेझेंट करावं लागतात, नुसतं नोंदणी करून फायदा नाही. आणि तिथं तुम्हाला मग रिसर्च अँड डेव्हलपमेंटला 20 लाख तुमच्या प्रोडक्टला सुद्धा मंजूर होऊ शकतात. तर ही खूप मोठी चांगली युवकांसाठी चांगली योजना आहे. तर स्टार्टअपसाठी सुद्धा कोणी प्रयत्न केला असेल, युनिक आयडिया असेल त्यांच्या, तर त्यांनी ही स्कीम करावी, स्टार्टअप इंडिया.